यानंतर आता बातमी जळगावातून आहे। जळगावच्या पाळधी गावामध्ये आज संचारबंदीचा दुसरा दिवस आहे। 31 डिसेंबरला 2 गटात हा राडा झाला होता आणि त्यानंतर जाळपोळ तोडफोड करण्यात आली होती। पाळधी गावात आज रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे। गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाला धक्का लागल्यामुळे 2 गटात हा वाद निर्माण झाला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त अजून सुद्धा त्या ठिकाणी तैनात आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किशोर पाटील यांच्याकडून। किशोर, काय सांगाल, जळगावामध्ये अजून सुद्धा संचारबंदी लागू आहे, काय अधिकचे अपडेट्स त्या संदर्भात? हा मोहिनी, आज संचारबंदीचा या ठिकाणी दुसरा दिवस आहे। 31 डिसेंबरला पालथीला 2 गटात राडा झाला आणि या राड्यानंतर या ठिकाणी जाळपोळ करण्यात आली होती आणि त्या जाळपोळीनंतर या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती आणि काल संचारबंदीचा पहिला दिवस पार पडला होता। त्यानंतर आज संचारबंदीचा दुसरा दिवस आहे। आजही या ठिकाणी जो आहे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे आणि आज रात्री 8 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे। त्या पूर्वी त्या संध्याकाळी 1 तासासाठी या ठिकाणी शिथिल केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र सध्याही पालदीच्या या गावामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अगदी नक्कीच किशोर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। रात्री 8 वाजेपर्यंत ही संचारबंदी